हर हर महादेव. दीक्षा किचन. आज आपण बनवणार आहोत चणा डाळ पासून कोथिंबीरच्या वड्या. तर चला बनवूया. मी 1 वाटी चणा डाळ घेतली आहे. आपण तिला 4 ते 5 तास भिजत टाकूया कोथिंबीर वडी बनवण्यासाठी. चला तर भिजत टाकूया. 4-5 तास झाले. मस्त डाळ आपली झालेली आहे. आता ती मिक्सरमधून काढून घेऊ बारीक. मिक्सरमधून छान काढून घेऊ. हिला पाणी घालायचं नाही. मी 1 वाटी कोथिंबीर घेतली आहे. 1 जुडी पूर्ण. ती स्वच्छ 2 पाण्याने धुवून बारीक कापून घेतली आहे. चला तर बनवूया. 1 मोठं भांडं घेते मी. आपण बारीक कापून घेतलेली कोथिंबीर, आपण भिजवलेली डाळ वाटून घेतली ती, अद्रक लसूण जिरं बारीक मिक्सरमधून वाटून घेतले मी. 7 ते 8 मिरच्या घेतल्या. तुम्हाला अजून तिखट हवी असेल तर मिरच्या घेऊ शकता. 1 वाटी बेसन पीठ घेतलंय. थोडीशी तीळ घालते. थोडंसं ओवा घालते. चवीनुसार मीठ ॲड करू. थोडासा सोडा घालते खाण्याचा आणि थोडंसं तेल घालते. आपण आता हे सगळं एकत्र करून घेऊया. पाणी न घालता एकत्र करू. पाण्याची गरज नाही त्याला. थोडीशी हळद घालते मी, 1 स्पूनभर. आपण असं पीठ मळून घेतलंय. हे 10 मिनिटासाठी आपण ठेवूया. 10 मिनिटासाठी झाकून ठेवू. आपण जाळी घेतली एक, त्याला छान असं तेल लावून घेतलं. आता आपण रोल करून घेऊया. मी थोडं पीठ घेते. आपण त्याचा रोल करून घेऊ. पीठ असं घट्ट असल्यामुळे रोल छान येतो. आपण वाटताना पाणी नाही घातलं तर डाळीमध्ये. हे बघा, असं सर्व या पद्धतीने आपण सर्व रोल करून घेऊया. अशा पद्धतीने आपण सर्व रोल करून घेतले. आपलं पाणी छान गरम झालंय. आपण यावर आता चाळण ठेवली. आपण याच्यावर झाकण ठेवलंय. हाय फ्लेम करू आणि 10 मिनिटं वाफवून घेऊ. 10 मिनिटांनंतर आपण बघूया. 10 मिनिटं झाले. आपण वड्या बघून घेऊया. चला बघा किती छान झाल्या. सुरी घातली मी. सुरीला लागल्या नाही म्हणजे आपल्या वड्या खूप छान झाल्या आहेत. हे काढून घेऊ. मस्त थंड होऊ देऊ, मग तळूया त्याला. मी इथे 1 रोल घेतलाय. आपण कापून घेऊया त्याला छान सुरीच्या साहाय्याने. असं छान व्यवस्थित कापून घेऊ. हळूहळू असं बारीक सर्व कापून घेऊ. हे बघा, छान असं कापून घेतलंय. आता आपण याला हाफ फ्राय करून घेऊया. मी 1 पॅन ठेवलाय. त्यात थोडंसं तेल टाकून घेतलं. त्यात वड्या टाकते. मंद आचेवर आपण याला तळून घेऊया 5 मिनिटासाठी. 5 मिनिट आपण ठेवलं याला. आपण याला आता परतून घेऊ. हे बघा किती छान झाले आहेत. असेच आपण सर्वच परतून घेऊया. आपण असे परतून झालं की थोडंसं तेल घालू अजून वरतून पूर्ण व्हायला. हे छान होऊ द्यायच्या 5 मिनिट अजून. हे बघा, आपल्या मागच्या साईडने पण छान झाल्यात. हे बघा किती छान झाल्या आपल्या कुरकुरीत वड्या. यांना काढून घेऊया आपण. आपल्या वड्या तयार झाल्या आहेत. छान असं गरम गरम चहा सोबत आपण वड्या खाऊ शकता. करून बघा, खाऊन बघा आणि कमेंट करा.